तर पहा मंडळी झाले ओल्या हरभऱ्याचे वडे तयार. तर मी वडे असे छिद्र का पाडले तर आतली बाजू पण कच्ची राहत नाही, पूर्ण तळून निघते. त्यामुळं मी असे मध्ये छिद्र पाडलेले, एकदम भारी कुरकुरी झालेले. आणि आपण एक घाणा असा पण केलेला आहे, असे बॉल छोटे छोटे. ह्या किती मस्त झाले बाबा, एकदम भारी कुरकुरी झालेले. तर आणि आपण वडे पण ह्या आवाज येत असेल कुरकुर, एकदम असे छान भारी झालेले. तर रामकृष्ण हरी मंडळी, चला तर आज आपण व्हिडिओला दुपारी सुरुवात केलेली आणि आता दुपारचे 2-2:30 वाजलेले आणि एकदम हिवाळा कमी झालेला आता. तर पाऊन किती कडक झालेले आहे समजतं. तर चला म्हणलं दुपारी आता काही हे घरच्या शेतामध्ये हरभरा आहे, याला आम्ही टाळ म्हणतो. तर हे खायला आलेलं आहे पा. तर भरपूर सारा रात्री आणला शेतातून खाण्यासाठी. तर हे पा आता थैलीत घालून आणला. तर एक आम्ही टाळ खात बसतो होतो दोघीजणी, मी सुनबाई. तर खाता खाता हे असे निब्बर दिसले घाटे. तर म्हणलं चला म्हणलं आपण याचं काहीतरी बनवू, म्हणलं कवळे कवळे खाऊ आणि निबरचं बनवू म्हणलं. तर ह्या त्यासाठी मी खात खात काय केलं, हे असे आपण निबर हे सोडलं म्हणलं, याची काहीतरी आपण वेगळी अशी रेसिपी बनवू म्हणलं. म्हणून आपण हे आता कवळे खाऊन हे असे निबर सोडून घेणार आहे. हे पहा अजून इतका राहिलेला आहे टाळ. तर आपण एवढे केलेले आहे सोले. तर आता हे पाऊस किती आहेत, भरपूर असे 3 वाट्या सोले झालेले. तर याचं मी काय करणार आहे, तर आता एवढ्या 1 वाटी सोल्याचं मी एक मस्तपैकी असा ठेसा बनवणार आहे, एवढाच बनवणार ना. आणि हे जे बाकीचं आहे ना, तर याचं मी असंच वेगळी काहीतरी रेसिपी बनवणार आहे. कचोरी करण्यासाठी हे जे ओले चणे आहेत ना, तर मी हे असेच मिक्सर म्हणून काढणार आहे. आणि याच्यामध्ये आत्ताच शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे, त्यामुळे मिक्सर काय धुतलेलं नाही, असं ठेवलेलं आहे. तर याच्यातून मस्त झाले पाहिजे, असंच हे पण काढून घ्यायचं. तयार हे आता पाहिजे सोला हरभऱ्याचं पेस्ट करून झालेली. आता याच्यात याच भांड्यामध्ये काय करणार आहे मी, एक 4 ते 5 हिरवी मिरची, कमी जास्त तिखटानुसार करू शकता. आणि याच्यात 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडंसं जिरं घालून याचं भरड असं करून घेणार आहे खरडा. तर पहा हे पण मिरची पण बारीक करून झालेली आहे, जिरं लसूण मिरची, ते आता याच्यात मिक्स करणार आहे. याच्यात काय करणार आहे मी, 1 किलो पोहे ते छान ऊन देऊन ठेवलेले आणि मिक्सरचं भांडं पण स्वच्छ केलेले, कारण ओलं होतं मिरची काढल्यामुळं. तर पोहे बारीक करायचे ते म्हणून ते धुवून घेतलं. एका मंडळी इथं ओले हरभरे 2 वाट्या होते भरपूर. तर त्याचा मी भरड करून ठेवलं आणि त्याच्यात 1.5 वाटी पोहे घेतले होते मोजून, त्याचं पीठ केलं आणि छानपैकी वडे होतात म्हणून त्याच्यात मी 1 चमचा कॉर्नफ्लोअर पीठ घेतलेलं आहे. खरं तर कचोरी करणार होते, पण कचोरीचं कॅन्सल केलं आणि म्हणलं चला वडेच करू आपण गरम गरम. तर आणि याच्यात ना काही कटोरा खूप असा भरला फुल असं मिक्स करता येणार नाही, म्हणून मी इथं छोट्या स्टीलच्या टोपल्यामध्ये मिक्स करणार आहे. त्यासाठी याच्यात कॉर्नफ्लोअरचं पीठ टाकलेले हे चण्याचं. आणि कसं ओलं असतं ना, ओलसर असतं म्हणून याला जास्त पाण्याची गरज पडत नाही. पोहत आता लागलं पाणी तर घेऊत नाही, तर गरज नाही पडणार. तर आता बघा याच्यामध्ये मी चांगला 1 चमचा ओवा टाकलेला आहे. त्यानंतर पोहे खायचा चमचा, थोडासा गरम मसाला घरी तयार केलेला. त्यानंतर हे चाट मसाला छोटा चमचा आणि धना पावडर पण एक छोटा अर्धा चमचा. मिरची तर टाकलेले, पण थोडासा कलर छान येतो म्हणून थोडंसं लाल तिखट एक छोटा अर्धा चमचा. थोडंसं आंबूसपणा येण्यासाठी इकडं पहा थोडंसं आमसूल पावडर थोडीशी, जास्त नाही. आणि इकडं पहा हिंग थोडंसं घेतलेले, कारण ओला हरभरा आहे ना, हरभऱ्यानं पोट थोडं गच्च होण्याची भीती असते म्हणून मी थोडंसं हिंग घेतले, पचन करायला छान होते हिंगानं. तीळ घेतलेलं आहे. तर ह्या पाय गावरान तीळ येतं, धुवून वाळवून ठेवलेले स्वच्छ. तर चांगले 2 चमचेचा अंदाज तीळ घेतलेले थोडेसे भरपूरच. आणि चवीनुसार मीठ. तर हे पाय हे मीठ शेंदिलोन मीठ आहे. ह्याच्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घातलेले
आणि आता कोथिंबीर पण एक कट करून घालणार आहे. भरपूर अशी कोथिंबीर पूर्ण मिक्स करून घ्यायचं. पावथ्यात पाणी लागतं का नाही. थोडंसं असं म्हणजे जास्त पण हे नाही. हे पहा होतात ह्याचे वडे तयार. हे पहा होतात, पण मी याच्यात काय करणार आहे, थोडंसं पाणी घालणार आहे. म्हणजे थोडंसं आणखीन ओलसर पाणार आहे. तर हे पहा थोडं तुम्ही असंच केलं तरी चालते असं हे करून, पण मी थोडंसं आणखीन ओलसर म्हणून थोडं पाणी घातलेलं आहे. त्याच्यात नाही का म्हणजे कांदा टाकायचा राहून गेला, मी कट करून ठेवलेला होता ते विसरला आहे. बघ कांदा पण याच्यात हे घालणार आहे. तुम्ही नाही घातला तरी चालते. पोह्याच्या पिठामुळे आपण किती घट्टपणा आला. थोडं अर्धी वाटी पाणी टाकलं, कारण पोहे कसे पाणी जास्त शोषून घेतात ना. तर आपण मस्तपैकी मिक्स झालेले. चला तयारी कर, मग 5 मिनटं भिजत आहे. थोडीशी चिली फ्लेक्स टाकली, तुम्हाला दाखवायची राहूनच गेली. मस्त शेगडी पिटली छानपैकी. चला आता वडे तळायला. चला आता तेल छान गरम होईपर्यंत आपण इथे एक वडे शिजवत ठेवू. ह्या पाचशे वडे झाले, जास्त मोठाले पण नाही, असे वडले तळून ह्या पा. आणि मी काय करणार, असेच पण चालतात तळल्यावर, पण मी काय करणार आहे मध्ये असं छिद्र करणार आहे. कारण कसं ही मध्ये जर छिद्र केल्यानंतर बाजूचं पूर्ण ही आतली बाजू तळून निघेल. ह्या पा अशा पद्धतीने करून ठेवणार आहे. तेल मस्त तापलेलं आहे. पहा मस्तपैकी आपण किती छान कलर आलेला आहे. भारी खुसखुशीत झालेले पहा. बघा आवाज आला असं इतके भारी खुसखुस झाले. मंगलबाई एक खाऊन बघता का? टेस्ट बघा बरं खाऊन. झाले वडे मंगलबाई? एकदम छान, भारी झाले. भारी झाले, खुसखुशीत झाले. बरं छान झाले, छान झालेत ना? छान झाले, छान झाले. तर पहा मंडळी, झाले ओल्या हरभऱ्याचे वडे तयार. तर मी वडे असे छिद्र का पाडले, तर आतली बाजू पण कच्ची राहत नाही, पूर्ण तळून निघते. त्यामुळं मी असे मध्ये छिद्र पाडलेले, एकदम भारी कुरकुरी झालेले. आणि आपण एक घाणा असा पण केलेला आहे. असे बॉल छोटे छोटे. ह्या किती मस्त झाले बाबा, एकदम भारी कुरकुरी झालेले. तर आणि आपण वडे पण ह्या आवाज येत असेल कुरकुर, एकदम असे छान भारी झालेले. तर आणि मंडळी मी मागच्या व्हिडिओमध्ये ठेसा पण केला होता ओल्या हरभऱ्याचा, तर तुम्ही ते पाहिलेलंच असेल. तर मंडळी एकदम भारी आणि टेस्टेड. आणि याच्यात नाही का मी चिली फ्लेक्स टाकलेले, पुन्हा आमसूल पावडर टाकलेले आहे, चाट मसाला टाकलेला आहे, हिंग टाकलेले आहे. कारण ओला हरभरा पोट गच्च होऊ नये म्हणून हिंगाचा पण वापर केलेला आहे. आणि एकदम इतके आंबूस चवदार झालेले आहेत मंडळी. आणि असे थोडेफार करून बघा, चवीला एकदम भारी लागतात. तर कशी वाटली माझी साधी सोपी पद्धत ओल्या हरभऱ्याच्या वड्याची? आवडल्यास जरूर कमेंट करा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, आमची सह्याद्री चॅनलला, तर लाईक करा, शेअर करा. आणि मंडळी नाही का न विसरता सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करा आणि शेअर लाईक करत राहा. तुम्हाला असेच मी नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करीन. तर पहा किती मस्त झालेले आहेत, असे कुरकुरीत झालेले आहेत. मी तुम्हाला थोडंसं खाऊन पण दाखवते. अरे भा, एकदम चविष्ट झाले. आणि हे नाही का तुम्ही असे नुसते पण खाऊ शकता, टमाटर सॉससोबत पण खाऊ शकता, एकदम भारी मंडळी. चला तर मग आवडला जरूर कमेंट करून सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनल असं जर नवीन असं लाईक करा, शेअर करा, न विसरता सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.